हॅलो फ्रेंड्स, मसाल्याचा तडका, सुक्या मटणाची चव आणि झणझणीत तांबडा रस्सा. चला तर मग सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण मटण शिजवून घेऊयात. प्रेशर कुकरमध्ये 1 चमचा तेल, त्यात थोडे खडे मसाले आणि 1 छोटा कांदा कापून आपण परतून घेऊयात. मग त्यामध्ये आलं लसूण पेस्ट आणि 1 चमचा हळद घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. कांदा थोडा शिजत आला की त्यात आपण स्वच्छ धुतलेलं फ्रेश मटण घालायचे आहे. मटणाचं पाणी सुटेपर्यंत त्याला परतून घ्यायचं आहे. मग त्यात गरम पाणी घालून व्यवस्थित 3 शिट्या घ्यायच्या आहेत. साईड बाय साईड आपण मसाला बनवून घेऊयात. रेसिपीचा रिअल हिरो. मसाल्यासाठी आपण इथे भाजलेला कांदा, खोबरं, तीळ, धणे, अद्रक, लसूण वाटून घ्यायचं आहे. 3 शिट्यांनंतर आपलं मटणही व्यवस्थित शिजलेलं आहे. आता करूयात आपण आपल्या झणझणीत तांबड्या रश्श्याची तयारी. आता तांबडा रस्सा म्हटलं की तरी आलीच, म्हणून व्यवस्थित तेल घ्यायचं आहे. तेलामध्ये 1 तमालपत्र, दालचिनी, 4 ते 5 काळ्या मिऱ्या आणि 1 चक्रफूल घालायचं आहे. एक्स्ट्रा स्पायसीनेससाठी आपण हिरवी मिरची कुटून घेणार आहोत. मग त्यात टोमॅटो प्युरी घालून परतून घ्यायची आहे. तयार केलेल्या मसाल्यापैकी आपण 1/3 ऑफ मसालाच यात ॲड करायचा आहे, कारण रस्स्याची कन्सिस्टन्सी आपल्याला पातळ हवी असते. मसाला तेलामध्ये व्यवस्थित परतला की आपण त्यात 1 टीस्पून हळद आणि 3 टीस्पून लाल तिखट घालायचं आहे. तर चवीप्रमाणे मीठ घालून मसाला आपला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. अगदी एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. छान तेल सुटलं की आपण आता त्यात घालूया फ्लेवरफुल मटणाचा स्टॉक. लक्षात ठेवा, जर तुम्हाला तरी हवी असेल तर तुम्हाला अगदी पेशन्सली आपल्याला तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे. पहिला थोडा थोडा घालून नंतर पूर्ण स्टॉक आपल्याला ह्यामध्ये घालायचा आहे. रस्स्याला छान उकळी आल्यावर त्यात कोथिंबीर घालून घेऊयात आणि रस्सा बाजूला ठेवूयात. आता बनवूया खमंग मसालेदार सुकं मटण. यासाठी पण सेम आपण तेलामध्ये खडे मसाले पहिला परतून घेऊन कांदा परतवायचा आहे. मग त्यात आपण तयार केलेला सर्व मसाला म्हणजे 2/3 ऑफ उरलेला सगळा मसाला आपण ॲड करायचा आहे. मसाला तेलामध्ये अगदी मस्त एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. मग त्यात आपण ॲड करूयात 1 टीस्पून हळद आणि 2 टीस्पून लाल तिखट. धणे जिरे पावडर प्रत्येकी 1-1 टीस्पून. सुकं मटण थोडं खमंग असतं, त्यामुळे आपण यात धणा जिरा पावडर यूज केलेली आहे आणि लाल तिखट कमी यूज केलं आहे. सर्व मिश्रण आपण तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतवून घेणार आहोत. चवीनुसार मीठ आणि अगदी 2 चमचे टोमॅटो प्युरी घालूयात. पुन्हा व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपल्याला पेशन्स ठेवायचे आहेत. घाई केलीत तर चव बिघडेल, म्हणून अगदी हळुवारपणे पेशन्सली तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतवा. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता कसं आपल्या ग्रेव्हीने तेल सोडलेलं आहे. असंच तुमच्याही ग्रेव्हीला तेल सुटलं पाहिजे. आता ह्या स्टेजला आपण ग्रेव्हीमध्ये मटण ॲड करायचं आहे. अगदी हळुवारपणे आपण मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे प्रत्येक मटणाचा पीस कोट होऊन जातो ग्रेव्हीने. जर तुम्हाला कन्सिस्टन्सी अजून पातळ हवी असेल तर आपल्या तांबड्या रस्स्यातून 1 पळी तांबडा रस्सा घेऊन ह्यामध्ये ॲड केला तरी चालतो. कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी जर का आपण नॉर्मल पाणी यूज केलं तर हवी तशी टेस्ट येत नाही. चला, आता आपलं सुकं मटणही तयार आहे. आपण प्लेट वाढायला घेऊयात. सुकं मटण आणि तांबडा रस्सा भाकरीबरोबर भन्नाट जातो. त्याबरोबर दही कांदा आणि सुकट चटणी असेल तर मग क्या बात है. आता ही प्लेट जाईल डायरेक्ट माझ्या नवरोबासमोर. काय मग, तुम्हाला पण लागली ना भूक? कधी ट्राय करता रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.